नमस्कार मंडळी, मी मीरा आणि मीरा रोटे या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल तुम्ही कदाचित विचारही केला नसेल। रात्री झोपेत आपल्याला स्वप्न पडतात हे खरे, पण जर तुम्हाला पहाटे 3 ते 5 या वेळेत वारंवार स्वप्न पडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कारण या स्वप्नामध्ये दडलेले आहेत काही असे रहस्य जे तुमचे भविष्य बदलू शकतात। तुम्ही कधी विचार केला आहे का की पहाटेची ही वेळ इतकी खास का मानली जाते? या वेळेत पडणारी स्वप्ने इतर वेळेतील स्वप्नांपेक्षा वेगळी कशी असू शकतात? अनेक प्राचीन संस्कृती, आध्यात्मिक ग्रंथ आणि अगदी आधुनिक मानसशास्त्रज्ञ देखील या वेळेतील स्वप्नांना विशेष महत्त्व देतात। पण का? यामागे नेमके काय रहस्य आहे? चला आज आपण याच रहस्यांचा उलगडा करणार आहोत। आध्यात्मिकदृष्ट्या पहाटे 3 ते 5 या वेळेला ब्रह्ममुहूर्त असे म्हटले जाते। या काळात सृष्टीतील ऊर्जा सर्वाधिक शुद्ध आणि सकारात्मक असते असे मानले जाते। देवी देवता आणि पितर यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते। त्यामुळे या वेळेत पडणारी स्वप्ने केवळ स्वप्ने नसून ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमधून आलेले संदेश, भविष्यातील संकेत किंवा आपल्या आत्म्याशी जोडले गेलेले अनुभव असू शकतात। वैज्ञानिकदृष्ट्या पाहिले तर पहाटे 3 ते 5 सुमारास आपली झोप रॅपिड आय मोमेंट स्टेजमध्ये असते। ही ती अवस्था आहे जिथे आपल्याला सर्वात स्पष्ट आणि जिवंत स्वप्ने पडतात। या अवस्थेत आपले मेंदू खूप सक्रिय असतो आणि दिवसा अनुभवलेल्या गोष्टींवर प्रक्रिया करत असतो। त्यामुळे या वेळेतील स्वप्ने आपल्या आंतरिक इच्छा, भीती, आकांक्षा आणि समस्या प्रतिबिंबित करू शकतात। आता प्रश्न असा आहे की या वेळेत तुम्हाला कोणत्या प्रकारची स्वप्ने पडतात आणि त्याचे अर्थ काय असू शकतात? नंबर 1, चांगल्या किंवा शुभ घटनांची स्वप्ने। जर तुम्हाला या वेळेत यश, धनलाभ, आनंद किंवा चांगल्या बातम्याशी संबंधित स्वप्न पडत असतील तर हे भविष्यात काहीतरी सकारात्मक घडणार असल्याचे संकेत असू शकतात। नंबर 2, संघर्ष किंवा अडचणीची स्वप्ने। जर तुम्हाला एखाद्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसला किंवा एखाद्या समस्येवर उपाय मिळाला तर तुमचे सबकॉन्शियस माइंड तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहे। नंबर 3, मृत व्यक्तींची स्वप्ने। अनेकदा या वेळेत आपल्याला मृत नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तींची स्वप्ने पडतात। हे त्यांचे आशीर्वाद किंवा तुमच्यासाठी असलेला एखादा महत्त्वाचा संदेश असू शकतो। नंबर 4, अज्ञात ठिकाणे किंवा व्यक्तीची स्वप्ने। ही स्वप्ने तुमच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन संधीबद्दल किंवा नवीन लोकांशी संबंधित असू शकतात। तर ही झाली स्वप्ने। आता स्वप्नांचा अर्थ कसं लावायचं? तुमच्या स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा। स्वप्न डायरी। रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला पडलेले स्वप्न लगेच लिहून ठेवा। त्यात कोण होते, काय घडले, तुम्हाला काय वाटले हे सर्व नोंदवा। भावनांवर लक्ष द्या। स्वप्नात तुम्हाला कोणत्या भावना जाणवल्या, आनंद, भीती किंवा चिंता या खूप महत्त्वाच्या असतात। वास्तविक जीवनाशी संबंध। तुमच्या स्वप्नाच्या तुमच्या सध्याच्या आयुष्यातील घटना, समस्या किंवा इच्छाशी काय संबंध आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा। या स्वप्नांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो? पहाटे 3 ते 5 या वेळेत पडणाऱ्या स्वप्नांना गांभीर्याने घेतल्यास ती आपल्याला आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी, येणाऱ्या संकटापासून सावध राहण्यासाठी आणि भविष्यासाठी तयारी करण्यासाठी मदत करू शकतात। ही स्वप्न केवळ एक झोपेतील कल्पना नसून ती तुमच्या आत्म्याकडून आलेले संदेश आहेत जे तुम्हाला तुमच्या उत्तम ध्येयाकडे घेऊन जाण्यास मदत करतात। तर मित्रांनो, पुढच्या वेळेस जर तुम्हाला पहाटे 3 ते 5च्या दरम्यान एखादे स्वप्न पडले तर त्याला फक्त एक स्वप्न समजू नका। त्याच्याकडे एक महत्त्वाचा संकेत म्हणून पहा, त्याचे निरीक्षण करा, अर्थ लावण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार तुमच्या जीवनात बदल घडवून आणा। तुम्हाला कधी अशा वेळेस स्वप्न पडले आहेत का आणि तुम्हाला त्यांचे काय अर्थ लागला? खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखीन रहस्यमयी माहितीसाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.